नमस्कार. तुमच्या आयुष्यातील बंद दरवाजाची गुरुकिल्ली आज तुम्हाला सापडणार आहे. कारण आजचा हा दिवस तुमच्या नशिबाला एक वेगळीच कलाटणी देणारा ठरणार आहे. जर तुमची रास मिथुन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही, तर तुमच्या जीवनातील संघर्षाचा शेवट करणारा एक दैवी संकेत आहे असे समजा. आज 18 एप्रिल आणि उद्याची ही विशेष तिथी तुमच्या जीवनात असे काही बदल घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जर तुमचा देवावर, नशिबावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. पुढे जाण्यापूर्वी मनापासून या व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदैवताचे नाव नक्की लिहा, कारण तुमची एक सकारात्मक कॉमेंट तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडू शकते. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून एक प्रकारची अस्वस्थता आहे. जणू काही तुम्ही एखाद्या कुलूपबंद खोलीत अडकला आहात आणि बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये. पण आज रविवारी सूर्याच्या प्रखर ऊर्जेसोबत एक असे गुपित उलगडणार आहे जे तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे करेल. ग्रहांची स्थिती सांगते आहे की तुमच्या राशीचा स्वामी बुध आता अशा नक्षत्रात प्रवेश करत आहे जिथे तुमच्या बुद्धिमत्तेला आणि चातुर्याला सोन्याचे मोल येणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत खूप सहन केले आहे, लोकांचे टोमणे ऐकले आहेत, कष्टाचे फळ दुसऱ्याला मिळताना पाहिले आहे, पण आता काळ बदलतोय. हा बदल कसा असेल आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही गुप्त हालचाली सुरू आहेत ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. कदाचित तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा सुधारण्यासाठी हीच ती वेळ आहे. पण सावधान, तुमच्याच जवळची एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकते. हे एक कुलूपबंद रहस्य आहे की तुमचे यश पाहून जळणारे लोक तुमच्या आजूबाजूलाच आहेत. त्यामुळे तुमचे प्लॅन्स, तुमच्या कल्पना जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कोणाशीही शेअर करू नका. व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करायला लावणारा आहे. जर तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळवून देईल. आर्थिक बाबतीत सांगायचे झाले तर पैसा येतो पण टिकत नाही, ही तुमची मुख्य तक्रार राहिली आहे. पण आज ग्रहांची युती असे दर्शवते की धनलाभाचे योग प्रबळ होत आहेत. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा अचानक एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच गरजेचे आहे. अनावश्यक चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च करणे टाळा. मिथुन राशीच्या व्यक्ती स्वभावाने थोड्या द्विधा मनस्थितीत असतात, पण आज तुम्हाला ठाम निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या आर्थिक नियोजनाचे गुपित कोणालाही सांगू नका, अगदी जवळच्या मित्रालाही नाही, कारण हीच ती गुप्तता आहे जी तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणार आहे. आता आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत जो तुमच्या हृदयाच्या जवळचा आहे, आणि तो म्हणजे तुमचे नातेसंबंध. पण त्याआधी जर तुम्हाला असे वाटत असेल की ही माहिती तुमच्या आयुष्याशी मिळती जुळती आहे तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील असेच महत्त्वाचे संकेत तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाहीत. कुटुंब आणि प्रेमाच्या बाबतीत मिथुन राशीसाठी आजचा दिवस थोडा भावूक असेल. तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या जुन्या मतभेदांचे कुलूप आज उघडू शकते. संवाद हा कोणत्याही समस्येवरचा सर्वोत्तम उपाय असतो. आज तुमच्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला, त्यांच्या मनातील भीती समजून घ्या. अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीला गृहीत धरतो, पण आज त्यांना तुमची गरज आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील, पण घरातील मोठ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर आज कोणाची तरी भेट होण्याचे संकेत मिळत आहेत, जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल.
हे नाते सुरुवातीला गुप्त राहील, पण ते तुमच्यासाठी दीर्घकाळ सुखकर ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेकदा मानसिक ताण आणि निद्रानाशाचा त्रास होतो. आज स्वतःला थोडा वेळ द्या. निसर्गाच्या सानिध्यात जा किंवा थोडा वेळ शांत बसा. पोटाचे विकार किंवा डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. तुमची ऊर्जा हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तिला चुकीच्या ठिकाणी वाया घालू नका. सकारात्मक विचार करणे हाच तुमच्यासाठी अर्धा आजार बरा करण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतात, तेव्हा परमेश्वर एक खिडकी नक्की उघडी ठेवतो. आज तुमच्यासाठी तो विशेष उपाय मी सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल. आज रविवारी सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू आणि लाल फुले टाकून सूर्याला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर एका लहान कागदावर तुमची सर्वात मोठी इच्छा लिहा आणि तो कागद तुमच्या देव्हाऱ्यात ठेवा. हा उपाय अत्यंत प्रभावी असून यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल आणि नशिबाचे बंद कुलूप उघडेल. येणारा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असला तरी तो विजयाचा असेल. तुमच्यात ती ताकद आहे की तुम्ही शून्यातून जग निर्माण करू शकता. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचे आहे. मिथुन रास ही बुध ग्रहाची रास आहे आणि बुध हा बुद्धीचा कारक आहे. तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. आजचा दिवस तुम्हाला एक नवी दृष्टी देऊन जाणार आहे. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. फक्त संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. या व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला इतकेच सांगायचे आहे की नशीब त्यांनाच साथ देते जे नशिबाच्या भरवशावर न बसता कर्मावर विश्वास ठेवतात. आजचा हा विशेष संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे, याचा अर्थ असा की नियतीला तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडवून आणायचे आहे. या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा ज्यांची रास मिथुन आहे, जेणेकरून त्यांनाही या दैवी संकेताचा लाभ घेता येईल. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती तुम्हाला लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक रहा. धन्यवाद.